तर मंडळी, तुपाचं लोणी तयार केल्यानंतर त्यापासून जे ताक निघते त्यापासून आपण भन्नाट अशी रेसिपी आज तयार करणार आहोत. तर काय केलंय, इथं मस्त ताक करून घेतलंय. त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते दुसऱ्या भांड्यात ओतून घेतलंय आणि थोडं थोडं पाणी टाकून त्याचं मीडियम, म्हणजे जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही असं ताक तयार घुसळून रवीने तयार करून घेतलंय व्यवस्थित. त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ टाकून पण घुसळून घेतलंय आणि इकडं कढईमध्ये तेल टाकले, जिरे मोहरीची फोडणी दिली, कढीपत्ता टाकलाय, हिरवी मिरची आणि लसूण आणि अद्रकचा ठेचा करून टाकलाय, छान परतून घेतलाय, अर्धा चमचा हळद टाकली, थोडीशी कोथिंबीर टाकली आणि हे जे ताक आहे ते यामध्ये टाकून घेतलंय, व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. गॅस कमीच ठेवलाय यावेळेस. त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून कोथिंबीर टाकून मस्त ताक उकळायला ठेवलंय. त्यानंतर इकडे बेसन पीठ, ओवा, हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा, त्यानंतर कोथिंबीर, चवीपुरतं मीठ आणि मस्त कांदा घालून हे पीठ मळून घेतलं. 15 मिनिटं भिजून दिलं आणि कढईमध्ये तेल गरम करून छान मोठे मोठे असे याचे पकोडे तयार करून घेतले आणि या उकळत्या कढईमध्ये ठेवले. मस्त कढी पकोडा तयार.